बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। VSR कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा, जय पवार यांनी ही मागणी केली। जोपर्यंत कुठलीही कारवाई होत नाही तोपर्यंत रोहित सिंगला अटक करा। दादांच्या विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांच्या मनात शंका येते असंही जय पवार यांनी म्हटलेलं आहे। मला माहिती नाही, ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा विमानात झोपलेला, तिथं पण मी लिहिलं की यांच्यावरती अटक करा, जोपर्यंत कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू द्या। तुम्हाला माहिती आहे, जर एक बिल्डिंग पडली, त्याच्या बिल्डिंगमधला स्लॅब पडला, ते तिथल्या कामगारांना नाही तर इंजिनियर नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात। CID माझं रक्त घेतलं, DA चेक करायला, CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला। ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करून, सचिन बाबा मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स दोन्ही पाहिजे। दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे, पण कारवाई होऊ द्या, अहवाल लिहू द्या, पण नंतर एकदा पूर्ण भाग आल्यावरती आपण बोलू। त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते होताना मी स्वतःने सांगितले, तर मी परत जाऊन तेच बोलायचं। तर आपण पुढे गेलो, आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे। 28 तारखेला थोरवर रडू शकलो, दादांचं रक्त आहे, शेवटचं